बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बँकांचं कर्ज बुडवणाऱ्यांची नावं जाहीर करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई हायकोर्टानं आदेश दिले। मुंबई शहरातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबईमध्ये दररोज सरासरी 35 जण बेपत्ता होत आहेत। जानेवारी ते सप्टेंबर 2018 या काळात या मायानगरीत 9485 जण बेपत्ता झाले। सामनाच्या अग्रलेखातून पोलिसांवर वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत गृह खात्याच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्रात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील असा सवाल विचारण्यात आला आहे। म्हाडा मुंबई मंडळ घरांसाठीच्या किमती 10% कमी होणार आहेत। 1384 घरांसाठी 16 डिसेंबरला लॉटरी निघणार आहे। म्हाडाच्या नव्या लॉटरीसाठी आतापर्यंत 75,140 अर्ज आलेत। बुधवार रात्री 9 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। एकूण 1384 घरांसाठी ही लॉटरी आहे। बुधवारी पुण्यामध्ये यंदाच्या थंडीच्या मोसमातलं निचांकी तापमान नोंदवण्यात आलंय। 28 नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर पहाटे आणि रात्री पुण्यामध्ये सध्या पारा बऱ्यापैकी घसरतोय। डिसेंबर महिन्यात राज्यातल्या अनेक शहरातल्या तापमानात मोठी घट झाली आहे। कोल्हापूर शहरात देखील सकाळी गुलाबी थंडी अनुभवायला मिळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अर्जेंटिनामध्ये आहे। G20 देशांची परिषद आजपासून सुरू होती आणि याच परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी मोदींची त्रिपक्षीय चर्चा होणार आहे। जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल थोडक्यात बचावल्या आहेत। त्या G20 देशांच्या परिषदेला निघाल्या होत्या, पण फ्रान्सच्या कोलोनमध्ये त्यांच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वॉर्मअप सामना पार पडला आणि याच्या नाणेफेकीसाठी विराट कोहली चक्क शॉट्समध्ये आला होता, पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पूर्ण गणवेशात आला होता। प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे 2 डिसेंबरला बोहल्यावर चढणार आहेत। दरम्यान प्रियांका चोप्रा आणि निक जोधपूरमध्ये दाखल झाले। जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत नाहीये। कमकुवत कथा वयामुळे थकलेले रजनीकांत आणि पुढे काय होणार हे सहज सांगता येणं यामुळे या चित्रपटाबाबत उत्सुकता कमी झाली आहे। आयुष्मान खुरानाचा बधाई हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विश्रांती घ्यायचं नाव घेत नाहीये। 6व्या आठवड्यात देखील चित्रपटाने 4 कोटींची कमाई केली आहे। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली आहे। त्याचं लवकरच संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे। पाकचे गृहमंत्री शेहरयार खान आफ्रिदींनी ही माहिती दिली आहे। तर पाकिस्तानच्या पेशावरमध्ये कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली आहे आणि त्याचं लवकरच संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे। पाकचे गृहमंत्र्यांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे। तर बाहुबली चित्रपटाची कथा सर्वांनाच ठाऊक आहे, पण या कथेत आधी काय झालं होतं ते आता एका वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे। बाहुबली बिफोर द बिगिनिंग असं या शोचं नाव आहे।